Hello student, let us learn statistics, सांख्यिकी, frequency distributions table, वारंवारता वितरण सारणी practice set 55. This is practice set 55. यामध्ये 4 example आहेत. Let us learn one by one example. First, the height of 30 children in class is given in centimeters. Draw of frequency tables of these data. या ठिकाणी आपल्याला एका वर्गामधल्या 30 मुलांची हाईट दिलेली आहे सेंटीमीटर्समध्ये आणि आपल्याला काय करायचं आहे तर त्यांचा फ्रिक्वेन्सी टेबल म्हणजे वारंवारता सारणी तयार करायची आहे. इफ यू विल ऑब्झर्व हिअर दिस नंबर्स, many numbers comes again and again 3 times, 4 times or more than 3 to 4 times. जर आपण व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी आपल्याला एकच नंबर परत परत आलेला दिसेल. तर वारंवारता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय की तो किती वेळा परत येतोय, म्हणजे एकच नंबर किती वेळा आलेला आहे तर ते आपल्याला काढायचं आहे. याच्यामध्ये आपण त्यालाच काय म्हणतो तर फ्रिक्वेन्सी म्हणजेच वारंवारता सारणी आपण तयार करणार आहोत याच्यावरून. For this, first we will draw here like this one table where we will mention here height of children in centimeter, कारण ही इन्फॉर्मेशन आपल्याला जी आपल्याला या एक्झाम्पलमध्ये दिलेली आहे ती सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला या टेबलमध्ये मेन्शन करायची. तर आपण वारंवारता सारणी कशाची तयार करणार आहोत तर एका वर्गातील विद्यार्थ्यांच्या हाईटची आपण काय करणार आहोत वारंवारता सारणी तयार करणार आहोत. मग सुरुवातीच्या टेबलमध्ये आपल्याला काय मेन्शन करावं लागेल तर हाईट्स ऑफ चिल्ड्रन्स इन सेंटीमीटर. ओके, देन टॅली मार्क्स. सेकंड टेबल कोणता असेल आपल्याला टॅली मार्क्स, की आपण काय करणार या ठिकाणी किती वेळा एकच आकडा आलेला आहे आणि फ्रिक्वेन्सी वारंवारता किती आहे त्याची. देन हाईट ऑफ चिल्ड्रन्स, तर या ठिकाणी आपण ज्यावेळी नंबर ऑब्झर्व करू तर नंबर कोणत्या नंबर्सपासून स्टार्ट होतात तो नंबर आपण सुरुवातीला घेणार. आपण पाहिलं तर इथं 131 म्हणजे 131च्या अबो सगळे नंबर्स आहेत. 130 किंवा बिलो 130 एकही नंबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. याचाच अर्थ काय 131 पासून सगळे अंक तयार झालेले आहेत, सॉरी आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. तर फर्स्ट राईट डाऊन ऑल दॅट नंबर्स ओनली वन टाइम्स. आपल्याला कोणकोणते अंक आहेत ते सगळे लिहायचे आहेत. आपण इथं 131 पासून 140 पर्यंत हे नंबर्स आहेत. सो वी विल राईट हिअर 140 ऑफ टू मीन्स 131 to 140. Then see here how many times 131 come here. किती वेळा आलेला आहे 101. then here 131 किती वेळा आलेला आहे आपण पाहूयात. या ठिकाणी वरच्या लाईन मध्ये नाही येतो, नंतर या ठिकाणी आहे. ओके, सॉरी नंतर या ठिकाणी म्हणजे 3 वेळा तो याच्यामध्ये आलेला आहे. देअरफॉर टॅली मार्क्स म्हणजे काय आपण या ठिकाणी 3 लाईन्स ड्रॉ करणार आहोत आणि फ्रिक्वेन्सी किती होईल मग त्याची किती वेळा आलेला आहे तो नंबर आपण या ठिकाणी लिहिणार आहोत, म्हणजे तो किती असेल 3 असेल. देन सी हिअर 132. नेक्स्ट नंबर कोणता आहे 132. तो किती वेळा आलेला आहे 132. देन हिअर 132. नंतर या ठिकाणी पुन्हा एकदा 132 आलेला आहे आणि त्याच्यानंतर हा 132 कुठेच आलेला नाही आहे, म्हणजे 3 टाइम 132 आलेला आहे. म्हणून आपण काय केलं या ठिकाणी 3 लाईन्स काढलेले आहेत आणि 3 या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. देन सी हिअर 133. पाहूयात आपण 133 किती वेळा आलेला आहे या ठिकाणी आहे का. यस, हिअर इज 133.
then 133. We will cross here like that for easily detections. See here, and 133. Therefore here 133, and here also 133. when we will count this, it have the 5 times. किती वेळा आलेला आहे 133, 133, दॅट इज 5 टाइम्स. मग आपण 5 टाइम्स ते कसं शो करणार? 5 डायरेक्टली स्ट्रेट लाईनमध्ये आपण या रेषा देणार नाही आहेत, तर या ज्या लाईन्स आहेत आपल्याला इझिली डिटेक्ट होण्यासाठी किंवा इझिली काउंट म्हणजे काउंटिंग मेथडसाठी आपण काय करतो, तर 4 लाईन स्ट्रेट 4 लाईन काढायच्या आहेत आणि ज्यावेळी 5 होईल त्यावेळेस आपण ती 5 लाईन या पद्धतीने अशी स्लॅन्टिंग लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. याच्यावर या ठिकाणी तुम्हाला दिसते, तर 4 स्टँडिंग लाईन अँड 5th वन विच इज वी गिव हिअर द स्लॅन्टिंग लाईन, देअरफॉर 5 फ्रिक्वेन्सी इज 5. तर अशाच पद्धतीने आपण पुढच्या देखील वारंवारता काढून मीन्स फ्रिक्वेन्सी काढून घेणार आहोत. यातील प्रत्येक जे नंबर्स आहेत 134 विच हिअर केम्स 3 टाइम्स, 135 केम्स 3 टाइम्स, 136 केम 2 टाइम्स, 137 2 टाइम्स, 138 1 टाइम्स, 139 3 and 140 is here 5 times. Then आफ्टर दॅट आता हे सगळ्या फ्रिक्वेन्सीज म्हणजे नंबर फ्रिक्वेन्सी नंबर आपण टाकल्यानंतर आपण काय करणार आहोत, या फ्रिक्वेन्सीची ॲडिशन करणार आहोत या ठिकाणी, विच इज अवर टोटल फ्रिक्वेन्सी विच हिअर डिनोटेड बाय एन. एन मीन्स टोटल फ्रिक्वेन्सी, एन विच इज टोटल फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 30. तर आपली टोटल फ्रिक्वेन्सी जी 30 झालेली आहे, तर हे जे नंबर्स आपल्याला दिलेले आहेत मीन्स हाईट ऑफ 30 चिल्ड्रेन्स, 30 चिल्ड्रेनची हाईट्स आहे ती, तर यन आपला 30 येणार कारण वर्गामध्ये किती मुलं आहेत 30 आहेत. देअरफॉर सी नेक्स्ट एक्झाम्पल. In a certain colony there are 50 families. The number of peoples in every family is given below. ड्रॉ ऑफ द फ्रिक्वेन्सी टेबल. या ठिकाणी एका कॉलनीमध्ये 50 फॅमिलीज आहेत आणि एका फॅमिलीमध्ये किती पीपल्स राहतात, तर या ठिकाणी आपल्याला 50 फॅमिलीमध्ये राहणारे पीपलचे नंबर्स दिलेले आहेत, त्यांची संख्या दिलेली आहे लोकांची. याचा आपल्याला वारंवारता टेबल म्हणजे वारंवारता सारणी तयार करायची मीन्स फ्रिक्वेन्सी टेबल्स वी विल ड्रॉ हिअर. लेट्स सी. We know that first we will mention here the number of peoples in each family. आपल्याला कशाचा डाटा दिलेला आहे त्यांनी, नंबर ऑफ पीपल्स इन ईच फॅमिली, एका फॅमिलीमध्ये असलेले लोकांची संख्या. तर कितीपासून सुरू होते, जास्तीत जास्त 5 मेंबर्स आहेत एका फॅमिलीमध्ये आणि कमीत कमी 1 मेंबर आहे. म्हणजे आपण काय करणार या ठिकाणी हे नंबरिंग कसं करणार, 1 to 5 पर्यंत आपण या ठिकाणी नंबरिंग करणार आहेत नंबर ऑफ पीपल्स. काही कुटुंबांमध्ये एकच व्यक्ती आहेत, काही कुटुंबांमध्ये 2 आहेत, तर काहींमध्ये 3, काहींमध्ये 4, जास्तीत जास्त 5 आहे. 6 आपल्याला कुठेही दिसत नाहीये. सो वी गिव हिअर नंबर्स which are the numbers of peoples in each family, that is from 1 to 5. Then tally marks, count how many times 1 came here. किती वेळा आलेला आहे 1 या ठिकाणी, ते एकदाच आलेला आहे. सो tally marks, give here tally marks at only 1 times, that is 1. And next 2. तर 2 किती वेळा आलेले आहेत पाहूयात आपण. 2 किती वेळा आलेला आहे या ठिकाणी. फर्स्ट 1 2 3 5. तर 4 नंबर्स नंतर आपण काय करतो,
जी लाईन्स आहे ती स्लॅन्टिंग लाईन करतो, 4 स्ट्रेट लाईन, नंतर पुन्हा स्लॅन्टिंग लाईन आणि नेक्स्ट मी यामुळे आपल्याला काय होतं तर काउंटिंग करणं इझी पडतं. देअरफॉर 5 एक ग्रुप 5 लाईन्स आहे म्हणून 2 ग्रुप्स मीन्स 10 अँड 3 मीन्स 13 पीपल्स. टोटल फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू हिअर n is equal to 50. Let's see next example. A dice was cast 40 times and each score noted is given below. Draw up a frequency table for this data. डायसने किती वेळा आपण डायस टाकलेला आहे, 40 टाइम्स डायस टाकलेला आहे, त्यावेळी प्रत्येक वेळी वेगवेगळा स्कोर आलेला आहे, तो या ठिकाणी नोटेड केलेला आपल्याला दिलेला आहे. या डाट्यावरून आपण काय करणार आहोत तर फ्रिक्वेन्सी टेबल ड्रॉ करणार आहोत. लेट्स सी देन द नंबर ऑफ टॉप फेस ऑन द डायस. किती वेळा आपल्याला जो स्कोर आलेला आहे तो आपण वरच्या बाजूचा स्कोर पकडतो. सो नंबर ऑन टॉप फेस ऑफ द डायस, टॅली मार्क्स, फ्रिक्वेन्सी. नंबर्स किती असतात डायसवर 1 to 6, वी नो दॅट वेरी वेल. 1 to 6 नंबर, सो मेन्शन हिअर 1 to 6 नंबर, 1 2 3 4 5 6. देन टॅली मार्क्स. Let's see how many times 1 came here. 1 2, only 2 times 1 came here, so write down frequency 2. How many times 2 come here? 1 2 3 5 6 7 8. So give here 4 standing line, 1 slanting line, and there means 5 lines left, and next 3 lines which will give here 3 standing line, 8. Then how many times 3 came here? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 times. So make 2 group of the 5 lines and 3 straight line. दोन आपण काय करणार आहोत 5 लाईनचे ग्रुप्स बनवणार आहोत, 4 स्टँडिंग अँड 1 स्लॅन्टिंग. 13 अशा पद्धतीने सगळे नंबर्स टॅली करायचे आहेत, टॅली मार्क्स द्यायचे आहेत आणि फ्रिक्वेन्सी सर्च करायची आहे, किती वेळा तो नंबर रिपीट झालेला आहे ती आपली असते फ्रिक्वेन्सी. देन टोटल फ्रिक्वेन्सी विच वी डिनोटेड हिअर n इज इक्वल टू 40, कारण 40 टाइम आपण तो डायस टाकलेला आहे, त्यामुळे आपली टोटल फ्रिक्वेन्सी किती येईल ही 40 येईल. Next example, the number of chapatis that 30 children in a hostel need at every meal is given below. Make a frequency table for this score. The number of chapatis that 30 children in hostel need at every meals is given below. आपल्याला काय केलेलं आहे की हॉस्टेलमधल्या मुलांची किती 30 मुलं आहेत आणि त्यांना आवश्यक असलेल्या चपात्या, म्हणजे एक मुलगा एका वेळी किती चपाती खाऊ शकतो 30 मुलांपैकी. काही मुलं 2, काहींना 3 आवश्यक असतात, काही 5 पर्यंत खातात. छोट्या छोट्या चपात्या आहेत या. लेट्स सी फ्रिक्वेन्सी टेबल हिअर. देन नंबर ऑफ चपातीज नीडेड फॉर चिल्ड्रेन. तर संख्या किती आहे सगळ्या चपाती 1 आपल्याला या ठिकाणी एकाही ठिकाणी दिसत नाही, याचा अर्थ आपण काय करणार 2 पासून घेणार. 2 3 4 5 6 दिसत नाही, याचा अर्थ 2 2 5. वी विल टेक हिअर 2 to 5 नंबर्स ऑफ चपातीज. काही मुलं 2 खातात, काही 5, काही 4. ओके. देन गिव टॅली मार्क्स अँड फ्रिक्वेन्सी. तर 2 चपातीच हवी असणारी मुलं किती आहेत, मुलांची संख्या किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 चिल्ड्रन्स जे आहेत ते 2 चपातीज त्यांना सफिशियंट होते. सो फ्रिक्वेन्सी इज ऑफ द 2 चपाती विच ईट द 2 चपातीज दॅट इज 9. देन 3 दॅट इज 10, 4 that is 8, and 5 that which have the 3 numbers of children. Then total frequency is equal to
30 which we denoted here n. तर टोटल फ्रिक्वेन्सी n इज इक्वल टू किती आहे 30 आहे. 30 चिल्ड्रेन आपल्याकडे आहे. सो the total frequency is 30. With this we finish our practice set 55 here.